नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचा दिमागदार सोहळा. मान्सून गोव्याच्या सीमेवर 7 किंवा 8 जून रोजी तळ कोकणात आगमनाचा अंदाज. राज्यात वादळी पावसाचा इशारा. खेड तालुक्यात अंमली पदार्थावर पोलिसांची धडक कारवाई. मुमके आणि लवेल येथून मुद्देमालासह 5 जणांना पकडले. लांजा नगरपंचायतीची प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात धडक कारवाई. 19 किलो प्लास्टिक जप्त. खेड तालुक्यात ऐतिहासिक कुणबी परिषद. समाजातील चाली रूढी परंपरेवर घेणार क्रांतिकारी निर्णय. सविस्तर वृत्त. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर इतिहास, परंपरा आणि शिवभक्तीचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला. वैदिक मंत्र उच्चार, राजसदरावरील अभिषेक, पालखी सोहळा, ढोल ताशे, लेझीम, मर्दानी खेळ आणि भगव्या पताकांनी सजलेली मिरवणूक यामुळे संपूर्ण रायगड शिवमय झाला. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी गड दुमदुमून गेला. शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, कीर्तन आणि व्याख्यानांनी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाला उजाळा दिला. जिल्हा प्रशासनानं केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे शिवभक्तांसाठी वाहतूक, अन्नछत्र, पिण्याचं पाणी, आरोग्य सेवा आणि सुरक्षा व्यवस्था सुरळीत पार पडली. स्वराज्याचा गौरव, शौर्य आणि स्वाभिमानाचा जागर करणारा हा सोहळा रायगडावर भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. गेल्या 2 महिन्यापासून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्यानं वेगानं वाटचाल करत कर्नाटक, तामिळनाडू आणि गोव्याच्या काही भागात प्रवेश केला. सध्या मान्सूनची सीमा गोव्यातील पणजीपर्यंत पोहोचली असून सॅटेलाइट प्रतिमांमध्ये केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीवर ढगांची दाटी दिसून येते. ढगांचा हा पट्टा हळूहळू तळ कोकणाच्या दिशेने सरकत असल्याने पुढील 48 तासात हवामान अनुकूल राहिल्यास रविवार 7 जून किंवा सोमवार 8 जून रोजी मान्सून गोव्यासह तळ कोकणात दाखल होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जाते. मान्सूनच्या या प्रवासादरम्यान हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवलाय. यामध्ये संपूर्ण कोकणासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि मराठवाड्यातील तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे. तालुक्यात अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्या विरोधात खेड पोलिसांनी मोठी मोहीम उघडली. पोलिसांनी मुमके आणि लवेल माणिक फाटा अशा 2 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून एकूण 5 जणांना ताब्यात घेतलंय. या कारवायांमध्ये 67,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल आणि गांजा जप्त करण्यात आला असून खेड पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पहिली धडक कारवाई मुमके गावात करण्यात आली. 3 जून 2026 रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास मुमके येथील एका खोलीत गांजाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे खेड पोलिसांच्या पथकाने तेथे अचानक छापा टाकला. या छाप्यात गांजा विक्री करणाऱ्या 3 तरुणांना साहित्यासह रंगेहात अटक करण्यात आली. पोलिसांना पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत 5,449 रुपये किमतीचा 364 ग्रॅम सुकलेला गांजा, 60,000 रुपये किमतीचे महागडे स्मार्टफोन, मातीच्या चिलीम आणि वजनाचे साहित्य असा एकूण 67,249 रुपयाचा मुद्देमाल मिळाला. या प्रकरणी पोलीस शिपाई सूरज निवृत्ती मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 4 जून रोजी पहाटे 4:06 तिन्ही संशयाविरोधात NDPS कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई 3 जून रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लवेल माणिकफाटा परिसरात करण्यात आली. रस्त्याच्या कडेला उघडपणे गांजा ओढणाऱ्या 2 मजुरांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले.
पोलीस उपनिरीक्षक येवले, पोलीस अंमलदार सोहेल ढगे आणि चालक पोलीस शिपाई पवार यांनी संशयास्पदरित्या सिगारेट ओढणाऱ्या या 2 तरुणांची पंचांसमक्ष चौकशी केली असता त्यांनी गांजा सेवन करत असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गांजा ओढण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सोहेल इक्बाल ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 4 जून रोजी दुपारी 2:15 वाजता दोन्ही संशयितांविरोधात NDPS कायद्याच्या कलम 8 आणि 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. खेड पोलीस या दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री सदानंद दाते यांच्या आदेशान्वये तसेच पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्य विक्री तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येते. दिनांक 1 जानेवारी 2026 पासून आज अखेर रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्य विक्री आणि दारूबंदी संदर्भात एकूण 487 गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये 30,20,783 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध 213 प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली. मद्यपान करून वाहन चालवणं हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारं कृत्य आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन रत्नागिरी पोलीस दलामार्फत करण्यात येते. तसेच अवैध मद्य विक्री, मद्य निर्मिती, मद्यपान करून वाहन चालवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ डायल 112 रत्ना सेतू किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने लांजा नगरपंचायतीनं शहरात प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात धडक मोहीम राबवून विविध व्यावसायिक आस्थापनांवर जोरदार कारवाई केली. या धडक मोहिमेमध्ये नगरपंचायतीच्या पथकानं सुमारे 19 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केलं असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांकडून एकूण 2,700 रुपयांचा दंड वसूल केला. पथकानं शहरातील मुख्य बाजारपेठ, आठवडा बाजार, रस्त्यावरील विक्रेते, भाजीपाला आणि फुल विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांवर अचानक तपासणी केली. यावेळी अनेक ठिकाणी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर होत असल्याचं आढळून आल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकल वापराच्या प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याने व्यापारी आणि नागरिकांनी कापडी पिशव्यांसारख्या पर्यावरणपूर्वक पर्यायाचा वापर करावा असं आवाहन नगरपंचायतीनं केलं. कुणबी समाजोन्नती संघ मुंबईतल्या मातृसंस्थेच्या वतीने खेड तालुका कुणबी समाजाच्या मार्फत उद्या दिनांक 7 जून रोजी ऐतिहासिक एक दिवसीय कुणबी परिषदेचं आयोजन भरणे नाका येथील जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आले. या परिषदेला प्रमुख पाहुणे संघ अध्यक्ष अनिल नवगणे, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, संघ सरचिटणीस कृष्णा वने तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रसिद्ध उद्योजक सहदेव बेटकर हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट रोशन पाटील, प्रदेशाध्यक्ष शिवराज संघटना महाराष्ट्र प्रवक्ते ओबीसी संघर्ष समिती तसेच निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विजय थोळे परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेला बहुसंख्य कुणबी बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन खेड तालुका ग्रामीण अध्यक्ष आगरे गुरुजी यांनी केलंय. कुणबी समाजोन्नती संघ शाखा मुंबई तसेच शाखा ग्रामीण यांच्या वतीनं, त्याचबरोबर खेड तालुका कुणबी समाजोन्नती संघ युवा शाखा आणि महिला शाखा या सर्वांच्या माध्यमातून एक दिवसाची कुणबी परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेचं ठिकाण जोगळे बंधू हॉल भरणे नाका या ठिकाणी आहे. या परिषदेमध्ये सामाजिक विविध विषयावर चर्चा होत असताना विशेष करून लग्न परंपरा ज्या आहेत त्याच्यातील चाली रीती रूढी याविषयी, त्याचबरोबर अंत्यविधी आणि उत्तर कार्य आदी ज्या विधी आहेत त्या संदर्भात सखोल चर्चा होणार आहे. या सर्व सखोल चर्चेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून या परिषदेचे आणि होणाऱ्या निर्णयाचे
साक्षीदार होऊया। या परिषदेमध्ये विधायक असे निर्णय घेतले जाणार आहेत, प्रमुख वक्ते यांचेही मार्गदर्शन होणार आहे आणि म्हणून सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपण ही परिषद परिपूर्ण करूया, त्याचे आपण सुवर्ण साक्षीदार होऊया असं आव्हान खेड तालुक्यातील तमाम कुणबी बांधवांना करण्यात येत आहे। रत्नागिरी पोलीस दलातील 15 पोलीस अंमलदारांना नुकतीच वरिष्ठ पदावर पदोन्नती प्रदान करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या शुभ हस्ते या सर्व अंमलदारांना पदोन्नतीचे स्टार आणि फीत लावून गौरवण्यात आलं। पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी कर्तव्यपूर्ण प्रवासासाठी आणि सेवा कार्यासाठी विशेष शुभेच्छा दिल्या। पोलीस दलातील या अंतर्गत पदोन्नतीमध्ये एकूण 7 अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर तर 8 अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर बढती मिळाली। यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती प्राप्त झालेल्या अंमलदारांमध्ये स्नेहल पेडामकर, विद्या साळवी, स्वाती राणे, अक्षया बागडे, किशोरी गंगावणे, उमेश बागवे आणि स्वप्नील तळेकर यांचा समावेश आहे। तसेच दत्तात्रय कांबळे, ज्योती धामणसकर, मनोज शिंदे, रेखा दिगे, शंकर ठोंबळे, नैना गावी, तेजस्वी गांधी आणि राजेंद्र नलावडे या अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली। पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा आणि वरिष्ठ पदाची वाढलेली जबाबदारी यामुळे पदोन्नती मिळालेल्या सर्व अंमलदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, इतर अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी पदोन्नती प्राप्त सहकाऱ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून शाळेच्या परिसरात वृक्षांचं बीजारोपणाचा कार्यक्रम इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला। एक पेड़ माँ के नाम या अंतर्गत इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांना त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून झाडाचं रोपटं देऊन त्याची निगा राखण्याची जबाबदारी देण्यात आली। विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्यात येतोय। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा संकल्प केला। याचबरोबर जल आणि ऊर्जा बचतीचे धडे घेऊन प्लास्टिक वापरावरील बंदीचा स्वीकार केला। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून इको क्लब फॉर मिशन लाईफची स्थापना करण्यात आली। स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेचा स्वीकार आणि वापर वाढावा या दृष्टीनं मीनाक्षी निवाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका मुदिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री राहुल गाडबळे, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर आणि देवयानी महाजन, प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्वी कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात संपन्न झाला। पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालय परिसरात वृक्षरोपणाचा विशेष उपक्रम राबवण्यात आला। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचं महत्त्व अनन्यसाधारण असून हरित आणि प्रदूषण मुक्त परिसर निर्माण करण्यासाठी महाविद्यालय सातत्यानं विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात विविध प्रजातींची रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी ओळखून प्रत्येकानं किमान एक तरी वृक्ष लावून त्याचं संगोपन करण्याचं आवाहन केलं। या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती होऊन हरित भविष्यासाठी सकारात्मक संदेश पोहोचेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली। या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि
विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील देवराईमध्ये मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आलं. या निमित्तानं या गार्डन मधील झाडांचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि स्थानिक देवराईचं जतन करण्यासाठी या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ वृक्षारोपण करून न थांबता विविध शासकीय विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत देवराईच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष श्रमदान केलं. यामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग, चिपळूण नगरपालिका आणि पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या सर्वांनी संपूर्ण देवराई परिसराची स्वच्छता आणि झाडांना गांडूळ खत घालण्याचं काम केलं. श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, शिवतर रोड, भैरी भवानी नगर येथे श्री स्वामींच्या कृपेने अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित दिव्य गुरुपीठ, शिवपुरी येथील श्री गजानन महाराजांच्या दिव्य चिन्मय पादुका शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजता दाखल झाल्या. यानंतर दर्शन सोहळा, पूजन सोहळा आणि अभिषेक आणि अग्निहोत्र हे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी गुरुपीठाचे आनंद ब्रह्मे यांनी अग्निहोत्र विषयी मार्गदर्शन केलं. आनंद ब्रह्मे यांचा मंदिराच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष श्री संदीप सासने, सचिव उल्हास शेलार, ज्येष्ठ सल्लागार सुधीर देवळेकर, गुणाजी खेडेकर, दिलीप गलबले, संतोष शेठ, श्रीमती कदम, माजी नगरसेविका जयमाला पाटणे, श्रीमती स्नेहा दळी, दीपाली आंबरे, रूपा मोरे आणि स्वामी भक्त उपस्थित होते. गडकिल्ले संवर्धन आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचं जतन करण्याच्या ध्यासातून महाराजा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून किल्ले पालगड येथे शिवध्वज पालगड अभियान मोठ्या उत्साहात पार पडले. शनिवार 6 जून 2026 रोजी आयोजित या कार्यक्रमात संस्थेचा मानाचा लोखंडी शिवध्वज फडकवण्याचा मान खेडच्या नगरसेविका सौ वैभवी वैभव खेडेकर यांना देण्यात आला. यावेळी भगवा ध्वज फडकवताना शिवप्रेमींचा उत्साह शिगेला गेला. कार्यक्रमाचं नियोजन संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अभिजित गांधी यांनी केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय शेठ गोगावले आणि सौ वनश्रीताई गोगावले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि अभिषेक करण्यात आला. या सोहळ्यात अमर काते आणि पूनम काते यांनी ध्वजस्तंभाचं विधिवत पूजन केलं. व्याख्याते शैलेश निकम यांनी उपस्थित शिवभक्तांना पालगड किल्ल्याचा ऐतिहासिक इतिहास आणि त्याचं महत्त्व सांगितलं. याच प्रसंगी गडाच्या विकासासाठी प्रतिष्ठानच्या वतीने सोलर स्ट्रीट लाईटचं अनावरण देखील करण्यात आलं, ज्यामुळे रात्रीच्या वेळी गडावर येणाऱ्या शिवभक्तांची सोय होणार आहे. तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी अडचणीत सापडलेल्या एका दुर्मिळ ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवाला वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकारी आणि स्थानिक प्राणीमित्रांच्या संयुक्त प्रयत्नामुळे जीवदान मिळालं. 1 जून रोजी पाळंदे येथील ग्रामस्थ अनिल आरेकर यांना किनाऱ्यावर हे कासव अशक्त अवस्थेत असल्याची माहिती वन विभागाला दिली. त्यानुसार विभागीय वन अधिकारी कांचन पवार आणि सहाय्यक वन संरक्षक प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कासवाला ताब्यात घेऊन हार्णे येथील प्राणीमित्र जमादार यांच्या विशेष खाऱ्या पाण्याच्या टँकमध्ये 3 दिवस ठेवून त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. उपचारानंतर कासवाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर गुरुवारी सकाळी बोटीच्या सहाय्यानं त्याला समुद्रात सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. या मोहिमेत वनरक्षक प्रभू साबणे, विश्वंभर झाडे, अभिनय केळसकर आणि फाहाद जमादार यांनी महत्वाची भूमिका बजावली. भरणे जिल्हा परिषद गटाची प्रतिनिधींची बैठक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकरराव कामणे, शिवसेना तालुका प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, तालुका संघटक महेंद्र भोसले, पंचायत समिती सदस्य नम्रता तांबट, विभाग प्रमुख दिलीप राणे, उपविभाग प्रमुख विजय वेलोसे, युवासेना तालुका अध्यक्ष मिलिंद काटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. कुमार हेमंत शिवाजी पवार यांची महाराष्ट्र पोलीस दलात
मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, तुषार पवार, प्रदीप भोसले, साईराज पवार, विशाल सागवेकर आणि पवार कुटुंबीय उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील RGPPL अंजनवेल येथे भाजपा आमदार प्रमोदजी जठार यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, गुहागर पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शानदार शुभारंभ मुंबईतील परळ बसस्थानक येथे करण्यात आला। परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। या मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रमुख बस स्थानके, एसटी बसेस, चालक वाहक, विश्रांतीगृह, प्रसाधनगृह दर 4 तासांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने स्वच्छ केली जाणार आहेत। तसेच प्रत्येक बस स्थानकावर गोळा होणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्यांचा पुनर्वापर केला जाणार असल्याची माहिती मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिली। प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित, दर्जेदार सुविधा देणं ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी असल्याचं सांगत परिवहन मंत्र्यांनी परळ आगारात बसेससाठीच्या विस्तारित 9 चार्जिंग केंद्राचं भूमिपूजन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महामंडळानं राज्यातील सर्व 251 आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनचं जाळं उभारण्याचा संकल्प केला। या मोहिमेमुळे राज्यभरातील एसटी स्थानकाच्या स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक आनंददायी होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी बीट वाहिनी।